रहस्यमय पाहुणा. आमच्या फर्मची दुसऱ्या दिवशी तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली गेली. आम्ही दाटीवाटीने बोर्डरूममध्ये बसल्या बसल्याच मला जाणवले की काहीतरी गंभीर गोष्ट घडलेली आहे. वयोवृद्ध मॅनेजिंग पार्टनर हार्डिननी पहिल्यांदा जमलेल्या लोकांना सांगायला सुरुवात केली. मला तुम्हाला सांगायला अतिशय दुःख होत आहे की काल श्री जुलियन मॅन्टल जेव्हा एअर अटलांटिकची केस चालवत होते तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सध्या ते ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती सुधारत आहे असे त्यांच्या डॉक्टरांनी मला सांगितले. परंतु जुलियननी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जो मला वाटतो की मी तुम्हा सर्वांना सांगायला हवा. जुलियनने आपली फर्म सोडून जायचे ठरवले आहे. त्यांनी वकिलीही न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ते आपल्या फर्ममध्ये कधीच परत येणार नाहीत. मला फार धक्का बसला. मला माहित होते की तो खूप अडचणींना तोंड देत होता, पण तो फर्म सोडेल असे कधीच वाटले नव्हते. आमची एवढी जवळची मैत्री होती की खरं तर त्याने मला हे स्वतःहून येऊन सांगायला पाहिजे होते. त्याने मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा भेटू दिले नाही. जेव्हा जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा त्याने तिथल्या नर्सेसना सांगून ठेवले होते की ते झोपले आहेत, त्यांना आता भेटता येणार नाही असा निरोप मला सांगा. माझा फोन घ्यायचाही त्याने टाळला. The customer you're trying to reach is not available. Please call back. कदाचित त्याला त्याचे पूर्वायुष्य विसरायचे असेल. आणि कोणी सांगितले? कदाचित त्याला मला बघितल्यावर त्याचीच आठवण येत असेल. पण मला अतिशय वाईट वाटले होते. या सगळ्या घटनांना 3 वर्षे उलटून गेली. मी शेवटचे त्याच्याबद्दल ऐकले की तो काही विशिष्ट हेतू मनात धरून भारतात गेला आहे. त्यांनी आमच्या पार्टनरला एवढेच सांगितले की त्याला अतिशय साधे आयुष्य जगायचे आहे. त्याला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत आणि कदाचित ती उत्तरे त्याला भारतासारख्या गूढ देशात मिळतील. म्हणून तो भारतात गेला आहे. त्याने त्याचा बंगला विकला, जेट विकले, त्याचे बेटावरचे ते घर विकले आणि त्याची फेरारी सुद्धा विकली. माझ्या मनात विचार आला की जुलियन मॅन्टल आता भारतीय योगी होणार. कायदा गूढ मार्गाने जातो हेच खरे. ह्या 3 वर्षात मी जो जास्त काम करणारा तरुण वकील होतो तो हालचाल मंदावलेला मध्यमवयीन गृहस्थ झालो. जेनीशी माझे लग्न झाले, मुले झाली. कदाचित मुलांमुळे असेल पण मी थोडासा बदलत होतो. माझी जगाकडे बघण्याची दृष्टी बदलत चालली होती. माझे वडील नेहमी म्हणायचे, जॉन, तू जेव्हा मृत्यूशय्येवर असशील तेव्हा तुला खचितच ऑफिसमध्ये नसावेसे वाटणार. आणि मी घराकडे थोडेसे लक्ष द्यायला लागलो. मी आता नोकरीत आणि कौटुंबिक जीवनात चांगलाच स्थिरावलो होतो. रोटरी क्लबचा मेंबर झालो होतो. शनिवारी माझ्या अशिलांबरोबर गोल्फ खेळत होतो. पण मी जेव्हा जेव्हा एकटा विचार करत बसायचो त्यावेळी मला हमखास जुलियनची आठवण यायची. काय झाले असेल त्याचे? आम्ही अनपेक्षितरित्या दुरावल्यानंतर तो मला कधी भेटलाच नाही. कदाचित तो भारतात स्थिरावला असेल. भारत हा एक विविधतापूर्ण देश आहे. तिथे तरी त्याच्या अस्वस्थतेला शांती मिळाली असेल का? तिथे तरी त्याने घर केलं असेल का? कदाचित नेपाळच्या डोंगरदऱ्यात भटकत असेल. एक मात्र होते की तो परत वकिली करायला लागला नव्हता. कुणालाही त्याचे साधे पोस्टकार्ड सुद्धा आलेले नव्हते. त्याने स्वइच्छेने हा अज्ञातवास स्वीकारला होता. त्यानंतर 2च महिन्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तरे मला मिळाली. माझ्या केबिनमध्ये मी माझ्या शेवटच्या अशिलाचे काम संपवून विसावलो होतो. अतिशय धावपळीच्या दिवसातले किचकट काम संपवून मी नुकताच विचार करत बसलो होतो. तेवढ्यात माझी कायदेविषयक अभ्यासातली अत्यंत हुशार मदतनीस जिनेव्ही माझ्या केबिनमध्ये डोकावली. जॉन, तुम्हाला भेटायला एक गृहस्थ आले आहेत. ते म्हणतायत की त्यांचे महत्त्वाचे काम आहे. ते तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाहीत. मी आता बाहेर चाललोय.
मी काहीतरी खाईन आणि नंतर मला हॅमिल्टनची केस संपवायची आहे. त्यावर मी आज काम करणार आहे. आज मला कोणालाही भेटायला वेळ नाही. त्यांना सांग की मी आज भेटू शकणार नाही. बाकीच्या लोकांसारखे तारीख वेळ ठरवून घ्या आणि मग या. ते जर ऐकत नसतील तर खुशाल सेक्युरिटीला बोलाव. पण ते ऐकतच नाहीयेत. त्यांना नाही हे उत्तर ऐकायचे नाही. क्षणभर मला वाटले की आपणच सेक्युरिटीला बोलवावे. पण मग विचार केला, खरंच कुणी गरजू असला तर. म्हणून मी माघार घेतली. ठीक आहे, पाठव त्यांना आत. कदाचित माझा काहीतरी धंदा होईल. माझ्या ऑफिसचा दरवाजा हळूहळू उघडायला लागला आणि जेव्हा पूर्णपणे उघडला तेव्हा दारात एक 35शीचा हसतमुख तरुण उभा होता. तो उंच आणि हडकुळा होता. त्याच्यात शक्ती आणि अमर्याद उत्साह दिसत होता. त्याला पाहून मला माझ्या कायद्याच्या शाळेतल्या मुलांची आठवण आली. ही मुले अगदी चांगल्या कुटुंबातली, चांगल्या घरातली, उत्कृष्ट गाड्या असलेली आणि उत्तम मऊसूत त्वचा असलेली अशी होती. समोरच्या माणसात तारुण्य आणि उत्साह ओतप्रोत भरलेला होता आणि त्याहीपेक्षा त्याच्या चेहऱ्यावर शांतता व दैवी शक्तीचा वास असल्यासारखा वाटत होता. त्याची भेदक नजर माझ्या अंतःकरणाचा ठाव घेत होती. माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले की हा एखादा सुप्रसिद्ध वकील माझी जागा पटकवायला आलाय की काय? अरेच्छा, हा तिथेच का थांबलाय? का मागच्या आठवड्यात मी जी घटस्फोटाची एका बाईची केस जिंकली तिचा नवरा असेल बहुधा. आपण सेक्युरिटीला बोलवायला सांगितले ही काही फार मूर्खपणाची कल्पना नव्हती वाटतं. तो तरुण तिथे दारात तसाच माझ्याकडे पाहत हसत उभा राहिला. एखादा नामवंत गुरु आपल्या आवडत्या शिष्याकडे जसा पाहतो तसे बघत. जरा वेळाने त्या अस्वस्थ शांततेचा भंग करीत तो आपल्या कमावलेल्या अधिकारवाणीने म्हणाला, तुझ्याकडे भेटायला आलेल्या लोकांना तू असेच वागवतोस का जॉन? आणि ज्यांनी तुला कोर्टातले सगळे यशस्वी डावपेच शिकवले त्यांच्याशी असा वागतोस? मी माझ्या व्यवसायाचे गुपित तुला सांगायला नको होते. तो हसत म्हणाला. माझ्या मेंदूत एक विचित्र संवेदना झाली. मी ताबडतोब तो मधाळ आवाज ओळखला. माझे हृदय जोरात धडधडायला लागले. जुलियन, अरेच्छा, माझा विश्वास बसत नाहीये. खरंच तूच आहेस का? तो मोठ्याने दिलखुलास हसला आणि माझी खात्री पटली. माझ्या समोरचा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून जुलियन मॅन्टेलच होता. एक भारतीय योगी. त्याच्यात झालेल्या रूपांतराबद्दल मी फारच आश्चर्यचकित झालो होतो. भूतासारखा दिसणारा सुरकुतलेला चेहरा, ते सारखं खुकणं, ते निस्तेज डोळे, सर्व काही गायब झाले होते. वयस्कर दिसणारी रोगट शरीरयष्टी आणि शिथिल हालचाली सर्व काही गेले होते. माझ्यासमोर जो माणूस उभा होता तो आरोग्याच्या सर्वोच्च बिंदूवर होता. तुकतुकीत तेजस्वी चेहरा, चककणारे भेदक डोळे, तारुण्यपूर्ण आणि उत्साहवर्धक शरीरयष्टी, या सर्वांपेक्षाही मला त्याच्या उपस्थितीने सर्व वातावरण एखाद्या दैवी शक्तीने भारल्यासारखे वाटत होते. तिथे बसल्या बसल्या त्याच्याकडे टक लावून पाहताना मला शांत, निवांत वाटत होते. माझ्यासमोर बसलेला माणूस आता एखाद्या 1 लाख वकिली फर्मचा वरिष्ठ भागीदार नव्हता, तर माझ्यासमोर उभा होता एक ऊर्जा, उत्साह आणि तारुण्याने ओतप्रोत भरलेला, एक हसरा, आदर्श, अंतर्बाह्य बदललेला माणूस.